नमस्कार. मी स्मिता कुलकर्णी पुणे इथून. मी माझे बाबा शरदराव देशपांडे यांच्या ट्रीटमेंटसाठी ऑन्को लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये आले मार्चमध्ये. आणि आल्यानंतर आम्हाला अनेक प्रश्नांमधनं ऑब्व्हियसली प्रत्येक माणूस जातो, की आता हे सगळं आपण लढाई आहे आणि ती निभवायची कशी? पुढे कसं जायचं? ह्या सगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही आलो. हॉस्पिटलच्या वास्तूमध्ये आल्यानंतर गणपतीचे दर्शन घेतले आणि तिथे तो प्रश्न टाकला, की "हे तू पुढे निघ." आणि अक्षरशः पुढे गेल्यानंतर आम्ही वेटिंगमध्ये जेव्हा बसलो होतो डॉक्टरांना भेटण्याच्या आधी, तिथे एक वाक्य वाचलं, "वी कॅन डू इट." वी कॅन डू इटमध्ये कॅन्सर हा शब्द होता त्याच्यामध्ये लपलेला. पण त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी इतकी होती त्या वाक्यामध्ये, की त्यांनी कॅन्सरसारख्या रोगाला जे तुमच्या मनात 100 प्रश्न असतात, त्याला एका लाईनमध्ये उत्तर दिलं होतं, ज्याच्यामध्ये वी कॅन डू इट. आणि निश्चित आम्ही हा अनुभव ह्या हॉस्पिटलमधनं घेतला, की पुढे जेव्हा ट्रीटमेंटचा भाग आला आणि डॉक्टर गौरव जसवाल सर आणि रवींद्र वाटेगावकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या ट्रीटमेंटचा प्रवास सुरू झाला. त्यामध्ये आम्हाला बाबांना आमच्या रेडिएशन सांगण्यात आले होते 28 दिवसाचे. त्यानंतर रेडिएशन झालं. रेडिएशनचा स्टाफही खूप चांगलं सहकार्य करतो. कुठे काय पाहिजे किंवा किती पाणी प्यायचं या सगळ्याचं प्रमाण ते व्यवस्थित समजून सांगतात. आणि मग जेव्हा पेशंट येतो त्यांना एक 8 मिनिटाचं रेडिएशन असतं. ते साधारण आम्ही 28 दिवस ही ट्रीटमेंट पार पडली आणि ती खूप चांगली लाभदायक झाली त्यांच्या आत्ताच्या स्टेजसाठी. त्यांना कॅन्सर 3rd स्टेज हार्ट अटॅक झालेला होता आणि वाटेगावकर सरांनी रेडिएशनमधनंच जाऊ, कुठलीही सर्जरी करण्याची गरज नाही, यासाठी आपण रेडिएशनमधनं गेलो आणि निश्चितच ते रेडिएशन सूट झालं त्यांना. पुढे पेट स्कॅन हा जो शेवटचा निर्णय होता, की आता हे रेडिएशन झालं का सक्सेसफुल, तर तो दिवस आला आणि वाटेगावकर सरांनी बाबांना बोलावलं कॅबिनमध्ये आणि म्हणाले, की सगळं छान आहे म्हणे, की रेडिएशन तुमचं व्यवस्थित पार पडलं आहे आणि तुम्ही आता रिकव्हरीच्या स्टेजला आहात. आता आपल्याला फक्त पुढचा 3 वर्षाचा इंजेक्शन आणि गोळ्यांचाच प्रवास आहे आणि तोच आपल्याला फॉलो करायचा आहे. डॉक्टर तुम्हाला डाएट सांगतील, तुम्ही ते फॉलो करा. थोडं त्यांना तिखटाचं आहे, पण ते तिखट आणि पथ्य ह्या 2 गोष्टी सोडता ते सोडून तुम्ही तुमचा सगळा डाएट व्यवस्थित सांभाळा. एकदम ऑलराईट तुम्ही व्हाल. त्यांच्या ह्या वाक्याने जी उभारी आली आणि ती आजतागायत आणि इथून पुढेही त्यांनी दिलेला हा विश्वास हा आम्हाला नक्कीच प्रेरणादायी आहे. आणि हॉस्पिटलमध्ये जी लढाई घेऊन आपण इथे आलो होतो, यामध्ये आम्हाला खूप सहप्रवासी भेटले, की अगदी लहान वयातल्या मुलींपासून ते वयस्कर आजी-आजोबांपर्यंत प्रत्येकाची आपापली या प्रवासाची लढाई वेगवेगळी आहे. प्रत्येकाचे टाइप्स वेगळे आहेत कॅन्सरचे. पण एकच गोष्ट कॉमन आहे, की प्रत्येकजण हा इथे या हॉस्पिटलमध्ये आल्यामुळे एक करेज आणि रेजिलन्स ज्याला म्हणू शकू, की परत बाउन्स बॅक टू नॉर्मल सिच्युएशन ह्या परिस्थितीतून नक्की जात आहे, एवढं मी नक्कीच म्हणेन. आणि या हॉस्पिटलमधनं हा सगळा लढाईचा प्रवास करत असताना मिळालेल्या प्रत्येक सहकार्याचे मी धन्यवाद मानते, आभार मानते आणि प्रत्येकाला शुभेच्छा देते. हॉस्पिटलला सुद्धा शुभेच्छा देते.